जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहत आहात वैविध्यपूर्ण बातम्या विशिष्ट मानलेले कमी कालावधीत लोकप्रिय झालेले आम्ही लोकप्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज चॅनल। मी मुख्य संपादक प्रसाद। मीडिया सारखं बोला थोडंसं मित्रा नाही सर नाही जरा फ्रेश बसना आवाज बसना बच्चू भाव अंगार है बाकी सब बंगार है, बच्चू भाव अंगार है बाकी सब बंगार है। शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे। शेतकऱ्यांना भेटलंच पाहिजे, भेटलंच पाहिजे। कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय डरती है पुलिस को आगे करती है। ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। अरे सरकार करायचं काय, खाली मुंडीवर पाय। जमीर भाई उधर मोबाईल जरा तुम्ही तर घ्या। शेतकऱ्यासाठी तुमचं नेतृत्व चांगलं आहे, पण गावात शेतकऱ्यासाठी कर्जमाफीसाठी उठवला पाहिजे। साहेब राज्यात सत्ता येण्यापूर्वी 2 मिनिटं बोलू नका मित्रा, अरे मागे घे की बाबा। कर्जमाफी भेटतो पण शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफी भेटली नाही। आज आम्ही राज्यभर आंदोलन करतोय। आज आम्ही प्रत्येक आमदार साहेबाच्या घरी जाऊन हे दीप लावून आम्ही सांगतोय की आता गरज आहे की तुम्ही आवाज उठवा शेतकऱ्यांच्या उठवा, कारण तुम्ही आम्ही शेतकऱ्यांचीच मुलं। तर आमची एक विशेष करून तुम्हाला विनंती आहे की तुमचा जो भाग आहे दक्षिण सोलापूर हे मोठा भाग आहे आणि पूर्ण शेती आहे आणि शेतकऱ्याची जाण बापूला हे आम्ही ओळखून तुमच्याकडे आलो। आमचा दुसरीकडे कुठे गेलो तुम्ही आम्ही जसं प्रकाश पेटवला, तुम्ही सुद्धा विधानसभेने शेतकऱ्याचा आवाज पेटवला आणि शेतकऱ्याची कर्जमाफी झाली, तर तुमचे उपकार आयुष्यभर शेतकरी विसरणार। तुम्हाला विनंती आहे की शेतकऱ्याची बाजू विधानसभेत मोठ्या प्रमाणात लावून द्या। देवेंद्र फडणवीस साहेबांचे निवडणुकीपूर्वी यांनी प्रभुरामाची शपथ घेऊन शेतकरी कर्जमाफी करू असं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं आणि शेतकऱ्याच्या जीवावर त्या ठिकाणी सरकार आणलं, परंतु त्यांना शेतकऱ्याची कर्जमाफी करता आली नाही। त्यासाठी आमचे माजी मंत्री सर्वेसर्वा बच्चूभाऊ कडू यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर मशाल मोर्चा आंदोलन केलेलं आहे। आज आम्ही सोलापूरचे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या या ठिकाणी घरासमोर आंदोलन करत आहोत। त्यांना निवेदन दिलेलं आहे की तुम्ही शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसचे कान उघडा। आम्ही सुद्धा मशाल पेटवून त्यांच्या मनात कुठंतरी शेतकऱ्याविषयी एक पालवी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तरी सरकारने लवकरात लवकर शेतकरी कर्जमाफी करावी, अन्यथा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल। महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि युतीची सरकार हे सत्तेवर येण्यापूर्वी प्रभू श्रीरामाची शपथ घेऊन त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देतो, परंतु सरकार आल्यापासून शेतकऱ्यांचा विषय त्यांच्या डोक्यातून निघून गेलेला आहे, त्यांच्या डोक्यात अंधार पडलेला आहे। ते अंधार दूर करण्यासाठी आज प्रहारच्या वतीने अख्ख्या महाराष्ट्रभर मशाली पेटून सत्ताधारी आमदारांच्या मंत्र्यांच्या घरापुढे आज आमचा मशाल आंदोलन या ठिकाणी आम्ही पेटवलेलं होतं। आज सहकार मंत्री माजी सुभाष बापू देशमुख यांच्या घराकडे येऊन आम्ही मशालचा मोर्चा आणला। सुभाष बापूंनाही सांगितलं की बापू तुम्ही निदान तुमच्याही डोक्यात अंधार पडला असेल की जेव्हा सत्तेत येता तुम्ही शेतकऱ्यांना विसरता, शेतकऱ्यांना विसरू नका, अन्यथा शेतकरी पुढच्या निवडणुकीत तुम्हाला सुद्धा विसरल्याशिवाय राहणार नाही, हे आम्ही सांगितलेलं आहे। येत्या काळामध्ये सरकारने जर गंभीरतेने हा विषय हाताळला नाही तर नक्कीच राज्यभर प्रहारच्या वतीने असंख्य शेतकऱ्यांना घेऊन मोठ्या प्रमाणात तीव्र आणि उग्र आंदोलन केल्याशिवाय प्रहार राहणार नाही, हे या माध्यमातून सांगतो।